आधीच कुणबी प्रमाणपत्रावरून ओबीसी आणि मराठ्यांमध्ये संघर्ष जो आहे तो पाहायला मिळतो। अशातच आता ख्रिस्ती जे आहेत, ख्रिश्चन लोक जे आहेत त्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र दिल्याचं सध्या समोर आलेलं आहे। दौंड नगर परिषदेमध्ये हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते झालेलं आहे। या विषयावरच बोलण्यासाठी आता आपल्यासोबत ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील आहेत। खरं तर जे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याच्यावरती ते सातत्याने जे आहेत ते बोलत असतात। यात देखील त्यांनी धर्मांतर, खोटे पुरावे असल्याचा गंभीर आरोप केलेला आहे। सुरुवातीला तर हे संपूर्ण नेमकं प्रकरण काय आहे ते सविस्तर तुम्ही सांगा बरं। नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दौंड नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 4 जो ओबीसीसाठी राखीव होता त्याच्यामध्ये रोहित राजेश पाटील नावाचे उमेदवार निवडून आले आणि ओबीसीमध्ये ते निवडून आल्यामुळं आम्ही त्यांचे जे आहेत ते कागदपत्राची पाहणी केली आणि कागदपत्रांची पाहणी केली असता आम्हाला अतिशय गंभीर बाब लक्षात आली की जे उमेदवार आहे त्यांचा जो जातीचा दाखला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांचा शाळा सोडलेला जो दाखला आहे त्याच्यामध्ये वडिलांचा धर्म हा ख्रिश्चन आहे। तो त्याच्यामध्ये ख्रिश्चन धर्म ओबीसीमध्ये आहे आणि कुणी कुठली उपासना करे हा लोकशाहीने दिलेला त्याचा अधिकार आहे, आम्ही त्याच्यात काय बोलणार नाही। पण तुम्ही ख्रिश्चन धर्माचे असताना देखील कुणबी समाजाचा दाखला कसा घेतला हा आमचा प्रश्न आहे। जेव्हा आम्ही सखोल चौकशी केली त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की पाटील कुटुंबे हे 2-3 पिढ्यापासून ख्रिश्चन धर्माची उपासना करते, त्यांची जी भावकी आहे, त्यांचं घर आहे हे ख्रिश्चन धर्म त्यांनी स्वीकारलेला आहे। आणि असं असताना देखील आमचा प्रश्न या व्यवस्थेला आहे की हा जातीचा दाखला कुणबी समाजाचा त्यांना देण्यात कसा आला। आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जे ॲप्लिकेशन डेट आहे 12 नोव्हेंबर 2025 आणि त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी अर्ज केला त्याच दिवशी हा दाखला देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये नक्कीच खूप मोठं अधिकाऱ्यांबरोबर संगनमत झालेलं आहे, भ्रष्टाचार झालेला आहे असा आमचा आरोप आहे। या प्रकरणाची सरकारने सखोल चौकशी करावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, हा दाखला रद्द करावा आणि पुण्याने तिथं निवडणूक घ्यावी अशी आमची मागणी आहे। पण उमेदवाराच्या आधी सगळं बॅकग्राऊंड चेक केलं जातं, त्यात हे निष्पन्न त्यांना झालं नाही का? नाही, उमेदवारी अर्ज भरत असताना फक्त जातीचा दाखला द्यायचा असतो आणि त्याच्याबरोबर एक पावती द्यायची असती की सदर प्रकरण हे जात पडताळणी समितीकडे दाखल आहे आणि ते पडताळणी प्रमाणपत्र मी 6 महिन्यात देतो असं एक ॲफिडेविट द्यायचं असतं। एवढ्या इलेक्शनचा अर्ज मान्य होतो ते त्यांनी दिलेलं आहे आणि सदर प्रकरण आता पुणे जात पडताळणी समिती यांच्याकडे ते सुनावणीसाठी आहे आणि त्याच्यावर वारंवार आता सुनावणी होत आहे आणि जात पडताळणी समितीमध्येही आम्हाला कागदपत्र भेटायला बराच वेळ झाला। त्यांनी उमेदवारांनी त्रुटी पूर्तता करायला कागदपत्र द्यायला वेळ केली, त्यांनी वारंवार वंशावळ बदलली, त्यामुळं मीडियासमोर आणायला आम्हाला हा प्रकार थोडा वेळ लागला। पण देर आहे दुरुस्त आहे, या न्यायाने त्या सरकारचा जो अजीबोगरीब कारभार आहे हे जे खातं आहे महसूल विभाग हे कशा पद्धतीने काम करतं आहे, कसं अनागोंदी कारभार माजलेला आहे आणि याच्यानी जे आहे की मूळ ओबीसी जो आहे त्याच्यावर कसा अन्याय होतो आहे हेच आम्हाला या निदर्शनास आज या सरकारला आणायचं आहे। पण तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ओबीसीची पुन्हा एकदा जागा जी आहे ती बळकवली गेली आहे? ओबीसीच्या जागा बऱ्याच बळकवल्या गेलेल्या आहेत, इतर समाजांनी बळकवले गेलेत, मराठा समाजांनी बळकवले गेलेत, पण हा जो आहे हा जरा वेगळाच प्रकार आमच्या निदर्शनास आला। त्यामुळे बाकी प्रकरणात तर सुनावण्या सुरू आहेत, आमची लढाई सुरूच आहे, जात पडताळणीत आमच्या तारखा चालूच आहेत। पण हा प्रकार थोडासा आम्हाला असं वाटलं थोडा विचित्र आहे आणि याच्यानी सरकारी यंत्रणा किती कुचकामी, निकम्मी आणि भ्रष्ट आहे हे स्पष्टपणे सिद्ध होतं। त्याच्यामुळे हा मीडियासमोर आम्हाला आणायचा होता, म्हणूनच त्या संदर्भात आज आम्ही प्रेस घेतली आणि मीडियासमोर ही सगळी बातमी आणली। दौंड नगर परिषदेचं काय म्हणणं आहे बरं प्रशासनाचं या सगळ्यावर? नाही, प्रशासनाचं अजून हे प्रकरणच गेलं नाही, प्रशासनाचं काय असतं, प्रशासनाला इलेक्शनचा अर्ज आला तेवढंच त्यांचा विषय असतो। जात पडताळणी प्रमाणपत्र त्यांनी दिलं 6 महिन्याच्या आत तर ते फॉर्म कंप्लीट असं समजतात, त्याच्यामध्ये त्यांना याच्याबद्दल काहीच माहिती नाही। हे सगळं जे प्रकरण आहे जात पडताळणी समिती पुणे हे जे आहे सामाजिक न्याय विभाग आणि बार्टी यांच्या अंतर जे चालतं हा सगळा त्यांचा विषय आहे। त्यांच्याकडे आम्ही रितसर तक्रार केलेली आहे, त्याबद्दल सुनावणी सुरू आहे, तारखा पडत आहेत, पण हे थोडंसं वेगळं प्रकरण असल्यामुळे आज आम्हाला 100% बोगस आहे। बघा ना, मला वडिलांचा दाखला ख्रिश्चन आहे आणि याला कुणबी म्हणून भेटतं, मग आता याला बोगस दावा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? सर्टिफिकेट बोगस नाही, सर्टिफिकेट तर ओरिजिनल काढलेले पण दावा बोगस आहे आणि सर्टिफिकेट जे ओरिजिनल काढलेलं त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची स्पष्टपणे मिळी भगत आणि भ्रष्टाचार दिसतोय। त्याच्यामुळे एखाद्या समाजाला
जात प्रमाणपत्र देण्याचे निकष तुम्ही शिथिल केले, त्याचा काय दुष्परिणाम होतो आणि तो ओबीसी समाजाला भोगायला लागतोय. अधिकारी मस्त मलिदा घेत आहेत, सरकार झोपलेलं आहे. सरकारने आम्हाला आश्वस्त केलं होतं ओबीसी समाजाचं 1% आरक्षण कमी होणार नाही. आता सरकारने या प्रकरणाची उत्तरं द्यावी की हे झालं कसं. म्हणूनच आम्ही म्हणतो सखोल चौकशी करा, जे दोषी त्यांच्यावर कारवाई करा, हे प्रमाणपत्र कॅन्सल करा आणि पुन्हा तिथं निवडणूक घ्या आणि जे खरे ओबीसी त्यांना न्याय देण्याचं काम या सरकारने करावं, एवढी माफक अपेक्षा आम्हाला या सरकारकडनं आहे. एक शेवटचा प्रश्न, हे जे पाटील आहेत त्यांचं जर प्रमाणपत्र जे आहे ते बोगस ठरलं, तर गैर प्रकार जो आहे तो झाला आहे असं समजलं, त्यांचं जे पद आहे जिथून ते निवडून आले ते रद्द होऊ शकतं का? जर हे प्रमाणपत्र बोगस सिद्ध झालं, ते बोगस तर आहेच, जर सिद्ध झालं कायदेशीर रित्या तर त्यांचं निश्चित पद जाईल, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे दिलेलं आहे त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील. असंच कायद्याप्रमाणे व्हायला पाहिजे, असंच व्हावं हीच आमची सरकारकडे मागणी आहे. कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याचं तंतोतंत पालन या सरकारने करावं, हीच आम्हाला सरकारकडनं अपेक्षा आहे. ओबीसी समाजाला न्याय द्यावा, त्यांचं पद निश्चित रद्द होईल जर हे सगळं बोगस निघालं. हे बोगसच आहे, ते फक्त आता कायदेशीर आम्ही वाट बघतोय की जिल्हा जात पडताळणी समिती याच्यामध्ये काय भूमिका घेते ती. नक्कीच सध्या बघू शकतो की दौंड नगर परिषदेमध्ये एक अजब कारभार जो आहे तो सध्या समोर आला आहे. जे राजेश पाटील जे आहेत ते मूळचे ख्रिश्चन आहेत, मात्र ते ओबीसी प्रवर्गातून जे आहे ते दौंड नगर परिषदेवरती निवडून गेलेत असा आरोप जो आहे तो सध्या मृणाल ढोले पाटील यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या त्यांच्याकडून करण्यात येते. त्याच्यामुळे आता या प्रकरणाची कशा प्रकारे चौकशी होते, राजेश पाटील जर खरंच दोषी आढळले तर त्यांचं पद जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.